QR कोड नावालाच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळात साहित्य वाटप संत गतीने। पिंपरी चिंचवड महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाच्या वतीने QR कोडच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे। साहित्याचे वाटप लवकर होऊ शकेल या अपेक्षेने प्रशासनाने QR कोड हे डिजिटल माध्यम निवडले। मात्र तरीही साहित्य वाटप संत गतीने होत आहे, तर काही शाळांमध्ये अजूनही साहित्य आलेले नाही। ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे संपत आले तरीही साहित्य वाटप झाले नाही, त्यामुळे QR कोड नावालाच असल्याचे दिसून येत आहे। पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे। कोणत्या शाळेत कधी साहित्य वाटप करायचे याचे वेळापत्रकही ठरवण्यात आले आहे। त्यानुसार त्या भागातील शाळात वाटप होणार आहे। वाटपापूर्वी मुख्याध्यापकांना कळवण्यात येत आहे। काही शाळांना वेळापत्रकानुसार दिलेल्या तारखेला अद्याप कळवण्यात आले नाही, त्यामुळे विद्यार्थी शालेय साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत। वेळापत्रकाप्रमाणे साहित्य वाटप होत नसल्याने मुख्याध्यापक स्वतः फोन करून साहित्य वाटप कधी होणार याचा पाठपुरावा करत आहेत। तर काही ठिकाणी पालकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांना लिंक येत नाही। तसेच काही पालक रोजंदारीवर बिगारीवर काम करत असल्याने त्यांना साहित्य घेण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे देखील साहित्य वाटपास उशीर होत आहे। काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणींमुळे साहित्य वाटप बंद ठेवण्यात आले होते। पालिकेच्या एकूण 123 शाळा आहेत। या ठिकाणी जवळपास 45,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यातील सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। यंदा देखील QR कोडच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वेळेत वाटप करण्याचा दावा फोल ठरला। 9 ऑगस्ट पर्यंत सर्व शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप होईल असे सांगण्यात आले होते। प्रत्यक्षात मात्र शिक्षकांना मेसेज आला नाही, म्हणून त्यांना स्वतः पाठपुरावा करावा लागत आहे। वेळापत्रक कोलमडल्यामुळे साहित्य वाटप कधी होईल याबाबत मुख्याध्यापक त्यांच्यासोबतच पालक देखील संभ्रमात आहेत। महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, दप्तर, रेनकोट, गणवेश आदी साहित्यांचे वाटप केले जाते। निम्मा पावसाळा संपला असून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तर मिळाली, पण ती पावसात भिजू नये व शाळेमध्ये सुरक्षित जाता यावे यासाठी रेनकोट आवश्यक होता। महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शालेय साहित्यांवर करोडो रुपये खर्च करून शालेय साहित्यांचा लाभ दरवर्षी लाभार्थींना दिला जातो। विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश, दप्तर, स्वेटर, रेनकोट, वह्या, पाठ्यपुस्तके आदी रूपात शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येते। अजूनही बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी शालेय साहित्यांपासून वंचित आहेत। काही शाळांमध्ये साहित्य वाटप झाले तर काहींमध्ये अजूनही झाले नाही। पालकांकडे साधा मोबाईल असला तरी QR कोड मेलवर टाकला आहे, त्यांनी फक्त OTP दाखवणे गरजेचे आहे। OTP दाखवल्यानंतर त्यांना लगेच साहित्य दिले जाईल। तरी देखील वाटप करण्यास काही वेगळी अडचण असेल तर त्याचेही निराकरण करण्यात येईल। सध्या सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले आहे। येत्या आठवड्याभरात उर्वरित विद्यार्थ्यांनाही साहित्य वाटप केले जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी TV या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।